गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की या पृथ्वी तलावर असा एकही जीव नाही त्याच्या जीवनामध्ये रात्र दिवस येत नाही, पण या कलियुगामध्ये असे काही प्राणी पाहिलेले आहेत ना, असे काही माणसं आहेत ती सूर्योदयाच्या नंतर उठतात, म्हणजे सकाळी लवकर उठत नाही, ती सकाळी लवकर आंघोळ करत नाही, पण शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे जो सकाळी लवकर उठत नाही ना त्याला कोणत्या दुःखाला सामोरे जावं लागतं, त्याच्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी घडतात ना की ते जीवन नष्ट करून टाकतात, त्याला अधोगतीला निर्माण करत असतात। म्हणून आज या निरूपणामध्ये आज आपण पाहणार आहोत की जर मनुष्यानं लवकर उठलं नाही आणि जर लवकर उठलं तर कोणत्या चांगल्या गोष्टी जीवनामध्ये घडतात आणि उशिरा उठणाऱ्याच्या जीवनामध्ये, उशिरा आंघोळ करणाऱ्याच्या जीवनामध्ये कोणत्या वाईट गोष्टी घडतात ना, या गोष्टींबद्दल आज आपण पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आज आपले एवढे चांगले दिवस का आलेले आहेत बरं, की आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो, ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करतो आणि मग आपल्यावर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहील का। पण जर प्रत्येक मनुष्याने जर ब्रह्ममुहूर्तावर उठलं, ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली ना, तर तुमचे सुद्धा दिवस सोन्याचे आल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनात सुद्धा आनंदी आनंद होईल। कारण ब्रह्ममुहूर्तावर आहे ना देवी देवतांची छाया मनुष्यावर पडत असते आणि जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याचा लाभ आहे ना तो लगेच होत असतो। म्हणून प्रत्येकानं ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं। आता आपण पाहूया की सकाळी उशिरा आंघोळ करणाऱ्यांसोबत काय घडतं। एकदा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेषनागावर बसून विश्राम करत होते, तेव्हा गरुड तिथे येतो आणि भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना विचारतो, हे प्रभू, मी या पृथ्वी लोकांचं भ्रमण करून आलेलो आहे, मी पाहिलं आहे की या पृथ्वी लोकावर अनेक मनुष्य नित्यनेमाने स्नान करतात, परंतु तरीसुद्धा ते दुःखी का असतात बरं, त्यांच्या या दुःखाचं कारण काय आहे बरं। हे प्रभू, तुम्ही मला सांगा, स्नान करण्याची सर्वोत्तम विधी कोणती आहे, स्नान कधी आणि कशा प्रकारे करावं, स्नान करता वेळी कोणत्या मंत्रांचा जप करावा, मला या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे ना जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झालेली आहे। गरुड माता लक्ष्मीला सुद्धा विचारतो, हे माता, मी हे सुद्धा पाहिलेलं आहे की अनेक स्त्रिया नित्यनेमाने स्नान करून तुमची पूजा आराधना करत असतात, परंतु तरीसुद्धा त्यांच्या घरामध्ये तुमचा वास होत नाही, याचं कारण काय आहे बरं। गरुडाने असे प्रश्न विचारल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे पक्षीराज गरुड, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलेले आहेत। स्नान करणं अत्यंत आवश्यक आहे, स्नान केल्यानं शरीराची शुद्धी होते आणि स्नान केल्यानं शरीर पवित्र होते। आता बघा, इथे काहीकांचे प्रश्नसुद्धा निर्माण झालेले असतात की जेव्हा मी उपासनेला लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठतो तेव्हा मी स्नान न केलेले चालेल का,
बघा इथे तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की तुम्ही स्नान करूनच उपासना केली पाहिजे, तरच ती उपासना फळदायी ठरत असते. म्हणजे आपण उपासनेपूर्वी शरीर स्वच्छ केलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे. बघा स्नान केल्यानंच शरीराची शुद्धी होते ना, म्हणूनच स्नान केल्यानं शरीर पवित्र होतं आणि स्नान केल्यानंतर मनुष्य पूजा अर्चना आणि आणखी कर्म करण्यालायक बनत असतो. आणि म्हणूनच मनुष्याने नित्यनेमाने स्नान करावं. हे पक्षीराज, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरा देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगू इच्छित आहे. बघा भगवंत आहेत ना, पक्षीराज गरुड यांना बोलत आहेत. तुम्ही या कथेला अगदी ध्यानपूर्वक ऐका आणि या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं प्राप्त होतील. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू पक्षीराज गरुड यांना ही कथा सांगू लागतात. ज्या कथेचं आहे ना, सर्व मनुष्याने श्रवण करायला हवं. या कथेला मध्येच सोडून जाऊ नका. कारण का बरं? कारण जेव्हा भगवंताची जी काही कथा चालू असते, भगवंताचं नामस्मरण चालू असतं ना, जरा आपण त्यामध्ये भंग केला ना तर त्याचं आपलंच नुकसान होतं ना. म्हणून मन देऊन ऐका. या निरूपणाचे जे सार आहे ना, जर तुमच्या जीवनामध्ये जर त्याचा उपयोग झाला ना तर तुमचं भाग्यसुद्धा बदलू शकतं. म्हणून भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे पक्षीराज, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका देशामध्ये एक अत्यंत सुंदर नगर होतं, जिथे एक खूपच श्रीमंत शेठ राहत होता. ज्या शेठला 3 मुली होत्या. शेठनं कधी त्यांच्या मुलींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. शेठनं त्याच्या 3 मुलींना खूप प्रेमाने वाढवलेलं होतं. शेठच्या 3 मुली होत्या ना, खूप सुंदर होत्या, चंचल स्वभावाच्या होत्या. एका वडिलांचे जे काही कर्तव्य असतात ना, ते सर्व कर्तव्य तो शेठ पूर्णपणे निभावत होता. त्याच्या 3ही मुलींना त्या शेठने सर्व काही दिलं, परंतु त्या शेठनं फक्त एक चूक केली होती. त्या शेठनं त्यांच्या मुलींना शास्त्राचं ज्ञान दिलं नाही. आयुष्यामध्ये सर्व काही मिळूनसुद्धा त्यांच्या 3ही मुलींचं जीवन होतं ना, ते अपूर्ण होतं. ज्ञानाविना कुठलाही मनुष्य पूर्ण होत नसतो ना. म्हणजेच पैसा, संपत्ती, सौंदर्य असूनही त्यांच्या मुलींजवळ ते नव्हतं जे प्रत्येक मुलीजवळ असायला हवं. त्यानंतर जेव्हा शेठच्या 3ही मुली तरुण झाल्या, तेव्हा शेठनं त्याच्या 3ही मुलींचं लग्न एका चांगल्या कुळामध्ये केलं. 3ही मुलींचे नवरे खूप मोठमोठे व्यापारी होते. अशा प्रकारे 3ही मुली त्यांच्या सासरी राहण्यासाठी गेल्या. बघा मन देऊन ऐका. जसं 3घी मुली राहण्यासाठी त्यांच्या सासरी जातात ना, तेव्हा सासरच्या घरामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं. लग्नानंतरचे जे काही कार्य असतात, ज्या काही विधी असतात ना, त्या सर्व संपूर्ण करण्यात आल्या. 3घींच्याही सासऱ्यांनी 3घींना खूप चांगला मानसन्मान दिला आणि 3घींसोबत सासरची माणसं खूप प्रेमाने वागत असत. 3घी मुली त्या सासरी खूपच आनंदाने राहत होत्या. 3घी सकाळी उशिरा उठत असत, उशिरा आंघोळ करत असत. त्याचबरोबर कधीकधी आंघोळ न करता भोजनसुद्धा करत असत. त्यांच्या सासूबाईंनी त्यांना कित्येक वेळा सांगितलं होतं, परंतु त्यांनी सासूबाईचं काही ऐकलं नाही आणि त्या त्यांच्याच मनमानीने राहू लागल्या. परंतु जसा जसा वेळ पुढे सरकू लागला ना, त्या 3ही मुलींच्या सासरच्या घरामध्ये अडचणी वाढू लागल्या. 3घींच्याही नवऱ्यांना व्यापारामध्ये आर्थिक नुकसान होऊ लागला होता आणि हळूहळू त्यांचा सर्व व्यापार डुबू लागला. दुसऱ्यांकडून कर्ज घेऊन ते त्यांचा व्यापार चालवू लागले, परंतु तरीसुद्धा त्यांना त्यांच्या व्यापारामध्ये प्रगती होताना दिसत नव्हती. ज्यामुळं घरामध्ये भांडणाचं वातावरण निर्माण होऊ लागलं. घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण असायचं. जेव्हापासून
त्या तिघी सासरी गेल्या होत्या ना, तेव्हापासून सासरच्या घरावर अडचणी संकट यायला सुरुवात झाली होती. त्या तिन्ही बहिणींच्या घरामध्ये पैशाची इतकी तंगी निर्माण झाली ना की त्यांना त्यांचे घरदार, त्यांची संपत्ती सर्व काही विकावं लागलं. त्यानंतर त्या तिन्ही मुली झोपडीमध्ये जाऊन राहू लागल्या. परंतु त्या तिन्ही बहिणींना झोपडीमध्ये राहणं बिलकुल आवडत नव्हतं आणि म्हणूनच त्या तिघी मुली त्यांचा संसार, सासर सोडून माहेरी राहण्यासाठी आल्या आणि त्यांच्या वडिलांसोबत त्या राहू लागल्या. घरी आल्यानंतर बघा, घरी आल्यानंतर सुद्धा त्या तिघींची सवय काही बदलली नाही. घरी येऊन सुद्धा त्या तिघी बहिणी खूप मौज मस्तीने राहू लागल्या. तिथे सुद्धा त्या तिघी उशिरा उठत असत, उशिरा आंघोळ करत असत आणि आंघोळ न करता अन्नग्रहण करत असत, ज्या कारणानं त्या मुलींच्या वडिलांना सुद्धा व्यापारामध्ये नुकसान सहन करावा लागला. त्यांची ती आर्थिक स्थिती होती ना, दिवसेंदिवस खालावत गेली. त्यानंतर त्यांच्या द्वारावर भगवान श्रीहरी विष्णू, बघा एकदम लक्ष देऊन ऐका, समर्थांनी सांगितलेलं आहे की त्यावेळी त्यांच्या द्वारावर भगवान श्रीहरी विष्णू एका साधूचा रूप धारण करून आले. शेठने त्या साधूचा खूप प्रेमपूर्वक स्वागत केलं, त्यांचे पाय धुतले. त्यानंतर शेठनं त्या साधूला प्रणाम केला. त्यानंतर शेठनं त्या महान साधूला त्यांचं दुःख सांगितलं आणि त्या दुःखावर मार्ग सांगण्याची विनंती केली. शेठनं त्यांच्या तिन्ही मुलींना बोलावलं आणि त्या साधूला त्या तिन्ही मुलींबद्दल सर्व हकीकत सांगितली. जसं त्या साधूनं त्या शेठच्या तिन्ही मुलींकडं पाहिलं ना, तेव्हा त्यांना त्या मुलींची सर्व हकीकत समजली. त्या तिघी बहिणींच्या आजूबाजूला नकारात्मक शक्तीचा घेराव होता, जो त्यांच्यासोबतच चालत होता. त्या मुली जिथे कुठे जायच्या ना, त्यांच्यासोबत ती नकारात्मक ऊर्जा असायची. त्या सिद्ध साधूनं शेठला सांगितलं, तुमच्या मुलींच्या वाईट सवयीमुळं त्यांच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जेचा घेराव बनलेला आहे आणि यामुळंच या मुली जिथे कुठे जातात ना, तिथे फक्त दुःख आणि संकट येत असतं. आता बघा, आपण कधी कधी भूतांना घाबरतो, राक्षसांना घाबरतो. आपल्याला अंधारामध्ये भूतं दिसतात, पण खरी भूतं असतात ना, तो माणूसच आहे ना, माणसातच भूत आहे. आणि हा भूत आहे ना, अस्वच्छ राहिल्यानं येतो. भूत घरामध्ये लेट आंघोळ केल्यानं येतो. म्हणजे या भूताला आपणच बोलावतो ना, आणि मग आपण म्हणतो याच्यावर हे बसलं आणि ते बसलं. बघा, त्या साधूनं सांगितलं, तुझ्या तिन्ही मुली आहेत ना, त्या अत्यंत आळशी आहेत. या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता भोजन ग्रहण करतात. आणि हेच कारण आहे की यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकट येत आहेत. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू जे साधूचा रूप धारण करून आले होते ना, त्यांनी त्या शेठला आणि त्यांच्या तिन्ही मुलींना खूप अनमोल असं ज्ञान दिलं. ते म्हणाले, मी जे काही सांगत आहे ना, त्याचा तुम्ही नित्यनेमाने पालन करा. भगवान श्रीहरी विष्णू आता पुढे म्हणतात, हे वस्त स्नान करण्याचे 5 प्रकार असतात. पहिला ब्रह्मस्नान, दुसरा देवस्नान, तिसरा ऋषी स्नान, चौथा मानव स्नान आणि 5वा दानव स्नान. या 5ही स्नानांना आहे ना, वेळेनुसार विभागण्यात आलेलं आहे. शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये केल्या जाणाऱ्या स्नानाला सर्वश्रेष्ठ स्नान गेले म्हटलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की आम्ही दररोज निरूपणामध्ये ऐकतो ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ केली पाहिजे. मग याचं कारण काय आहे बरं? आता तुमच्या समोर भगवंतांनी सांगितलेलं आहे की याचं कारण काय आहे आणि सर्वात श्रेष्ठ स्नान कोणतं आहे. तर सर्वात श्रेष्ठ स्नान आहे ना, ते ब्रह्ममुहूर्ताचं स्नान आहे. म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा अंतिम प्रहर आहे
आणि सूर्योदयापूर्वीचा 1 ते 1.5 तास, जेमतेम 2-3 तास, म्हणजेच साधारणपणे सकाळी 3:40 ते 5:30 वाजेपर्यंतची जी वेळ आहे ना, ती शास्त्रामध्ये ही वेळ दिवसाची सर्वश्रेष्ठ वेळ समजली जाते. कारण या वेळेला वातावरणामध्ये आहे ना अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते. ही वेळ देवतांची वेळ असते. त्यामुळे या वेळेमध्ये म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये देवतांचं स्मरण करून केल्या जाणाऱ्या या स्नानाला विशेष महत्त्व आहे. बघा, तुम्ही कधी पाहिलंसुद्धा असेल की जेव्हा आपण शाळेमध्ये जातो ना, बघा आपण लहान होतो जेव्हा शाळेमध्ये जातो, बघा आपला जो शाळेमधला जो फळा असायचा ना, तो फळा चांगला कुठून दिसतो बरं? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या बेंचवर बसल्यानंतर सुंदर जे गुरुजी शिकवतात ते सुद्धा सुंदर ऐकायला येतं आणि अभ्याससुद्धा सुंदर होतो. पण शाळेतली मुलं असतात ती पहिल्यांदा जातात आणि पहिल्या, दुसऱ्या बेंचवर कोणी बसतात का बरं? का बसत नाही बरं? कारण पहिल्या, दुसऱ्या बेंचवर बसणारा विद्यार्थी आहे ना, तो 1 नंबर काढणारा असतो. म्हणून पहिल्या क्रमांकामध्ये स्पर्धा कमी असते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणारी माणसं आहेत ना, ती खूप कमी आहेत. आणि त्यामध्ये आपण कसे मोडले जाऊ ना, ते आपण स्वतःला ओळखावं. आपण एवढे दिवस निरूपण ऐकतो, एवढे दिवस आपले चाललेले आहेत, पण आपण ब्रह्ममुहूर्तावर का उठत नाही? या गोष्टीचं आकलन आहे ना, आपण स्वतः करायला हवं. म्हणजे या वेळेमध्ये स्नान केल्यानंतर त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. अर्घ्य अर्पण केल्यानं जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती येत असते. म्हणून दिवसभर आहे ना मनुष्याचं मन सकारात्मक ऊर्जेनं आणि ताजगीनं परिपूर्ण राहतो. ब्रह्मस्नान केल्यानं मनुष्य रोग आणि आजारांपासून दूर राहतो. त्याचं शरीर आहे ना निरोगी आणि स्वस्थ राहतं. आता दुसरा आहे देवस्थान. म्हणजे सकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या या स्नानाला देवस्थान समजलं जातं. सर्व पवित्र नंदींचं स्मरण करून या केल्या जाणाऱ्या या स्नानाला श्रेष्ठ स्नान समजलं गेलेलं आहे. आणि या वेळेला स्नान केल्यानं मनुष्याच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आहेत ना, त्या शरीरातून बाहेर निघून जातात. अशा प्रकारे देवस्थान केल्यानं तणासोबत मनाची सुद्धा शुद्धी होते. आणि या वेळेला स्नान केल्यानं धन संपत्तीमध्ये वृद्धी होत असते. मनुष्याला सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होत असते. म्हणून या देवस्थान केल्यामुळं एवढे परिणाम आपल्या जीवनामध्ये होत असतात. आता सकाळी जेव्हा आकाशामध्ये तारे दिसत असतात त्या वेळेला केल्या जाणाऱ्या स्नानाला ऋषी स्नान असं समजलं जातं. हे स्नानसुद्धा श्रेष्ठ स्नान आहे. या वेळेला स्नान केल्यानं मानसिक शांती मिळत असते. त्यानंतर आहे मानव स्नान. सकाळी 6 ते 8 या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्नानाला मानव स्नान असं समजलं जातं. हे स्नान आहे ना सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदय झाल्यानंतर केलं जातं. या वेळेला स्नान करणं सुद्धा चांगलं समजलं जातं किंवा वाईट समजलं जातं ना, हे तुम्हाला कळालेलं असेल. म्हणजे मानव स्नान केल्यानं शरीरामध्ये सदैव ताजगी राहते, सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. जी ऊर्जा आपल्याला कुठलेही कार्य करण्यासाठी सदैव उत्साहित करत असते. परंतु मनुष्यानं या गोष्टींची नेहमी काळजी घ्यावी की कधीही सूर्योदय झाल्याच्या 2 तासानंतर स्नान करू नये. म्हणजे सकाळी जर सर्वात महत्त्वाचं स्नान जर असेल ना, तर ते आहे ब्रह्ममुहूर्ताचं स्नान. आणि प्रत्येक मनुष्यानं हेच स्नान केलं पाहिजे. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये जर आपल्याला सुख हवी असेल, जीवनामध्ये आपल्याला जर धनप्राप्ती हवी असेल, तर ब्रह्ममुहूर्ताचं स्नान आहे ना, ते सर्वात उत्तम स्नान मानलेलं आहे. म्हणजेच या वेळेला वातावरणामध्ये
दैवी शक्ती असते ना ती निर्माण झालेली असते. पण जेव्हा सूर्योदयाच्या नंतर आपण जर स्नान करतो ना तेव्हा दैवी शक्ती खूप कमी प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच मनुष्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमतरता दिसू लागते, ज्यामुळं दिवसभर त्यांच्या शरीरामध्ये ताजगी राहत नाही. त्याला प्रत्येक कामामध्ये आळस येत असतो. पूर्ण दिवस शरीरामध्ये सुस्ती राहत असते आणि कोणत्याही कामामध्ये त्याचं मन लागत नाही. सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये दुर्भाग्य येत असतं. त्याच्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास व्हायला सुरुवात होतो. असा मनुष्य ज्या पण ठिकाणावर जातो ना तो त्याच्यासोबत दुर्भाग्य घेऊन जात असतो. पुढे बघा, तुमच्या लक्षात असू द्या, ही जी कथा आहे ना भगवंत गरुडाला सांगत आहेत. बघा पुढे तो साधू म्हणतो, बघा तुमच्या लक्षात असू द्या आपण कुठे होतो बरं. बघा तो साधू ज्यावेळी त्या मुलीच्या बापाच्या दरवाजामध्ये तो साधू आला होता आणि तो साधू आहे ना त्या 3 मुलींच्या बापाला ही गोष्ट सांगत आहे की काय केल्यानं काय होईल. पुढे तर साधू म्हणतो, तुझ्या या 3ही मुली आहेत ना सकाळी उशिरा स्नान करतात, ज्या कारणामुळं त्यांच्या सासरची सर्व संपत्ती नष्ट झालेली आहे आणि आता तुझी सुद्धा सर्व धन संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच सूर्योदय झाल्यानंतर खूप काळ जे लोक स्नान करत नाहीत ना अशा लोकांच्या मनामध्ये क्रोध, द्वेष, नकारात्मकता, चिडचिडेपणा भरलेला असतो, ज्यामुळं अशा लोकांच्या कामांमध्ये नेहमी अडचणीच येत राहतात ना. म्हणून शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मनुष्याने कधीही ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषी स्नान किंवा मानव स्नान करावं. प्रतिदिवस या वेळेमध्ये उठून स्नान केल्यानं, त्याचबरोबर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर आपल्या शरीराला सकारात्मक ऊर्जेची, उत्साहाची प्राप्ती होत असते आणि आपल्या अनेक समस्यांचं निवारण आहे ना ते हळूहळू होऊ लागतं. आपल्या शरीरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊ लागते आणि सुख समृद्धीचे मार्ग आपल्यासाठी खुले होऊ लागतात. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी आवश्यक नसेल तर बिलकुल स्नान करू नये. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात ना, हे वस्त आता मी तुला स्नान करता वेळी म्हणायचं अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्राबद्दल सांगणार आहे आणि म्हणूनच तू हा मंत्र अगदी लक्षपूर्वक ऐक. जो पण मनुष्य स्नान करत असताना या मंत्राचा उच्चारण करतो ना त्या मनुष्याचे सर्व पाप असतील त्याच वेळेला नष्ट होत असतात. त्या मनुष्याचं दुर्भाग्य नष्ट होत असतो आणि अशा मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते. आता आपण तो मंत्र पाहूया. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्यवती वेदिका क्षिप्रा वेत्रपती महासूर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्वन्तु मे मंगलम. या मंत्राचा अर्थ असा आहे की गंगा आहे ना, यमुना आहे, गोदावरी आहे, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि सर्व नदी माता, समुद्र देवता, माझं स्नान करण्याच्या जलामध्ये कृपया तुम्ही सर्वांनी यावं आणि माझे स्नान पवित्र करावं. या मंत्राच्या उच्चारानं सर्व तीर्थस्नानावर स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. अशा प्रकारे भगवान श्री हरी विष्णू यांनी साधूच्या रूपामध्ये जाऊन शेठला आणि स्नान करण्याचं महत्त्व समजून सांगितलं. त्यानंतर शेठनं 3ही मुलींना त्यांची चूक समजली आणि त्या त्यांच्या सासरी राहण्यासाठी निघून गेल्या. आणि भगवान श्री हरी विष्णू जे साधूच्या रूपामध्ये आले होते ना त्यांनी जे काही स्नानाबद्दल महत्त्व सांगितलं, ते जे काही नियम सांगितले त्या सर्व नियमांचं पालन त्या 3ही मुली करू लागल्या.
तिन्ही मुळे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करू लागल्या. नित्य नेमानं सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करू लागल्या. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यामुळं त्यांचं शरीर पवित्र होऊ लागलं. त्यांच्या सभोवताली ती असणारी नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती सुद्धा पूर्णपणे नष्ट होऊन गेली. हळूहळू त्यांच्या नवऱ्याचा व्यापारसुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालू लागला. त्यानंतर जे काही त्यांनी गमावलेलं होतं ना, ते सर्व काही त्यांना पुन्हा प्राप्त झालं. त्यानंतर तिन्ही बहिणी खूपच आनंदाने जीवन व्यतीत करू लागल्या. आता समर्थांनी सांगितलेलं आहे, या सर्व आपण जी माहिती पाहिली ना, या पूर्ण कथेचं तात्पर्य काय होतं बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपण जर उपासना 2 वेळची करतो, कधी कधी काही माणसं असतात ना, जेवल्यानंतर सुद्धा उपासना करतात. म्हणजे आपण अगोदर पोटोबा आणि नंतर विठोबा अशी म्हण आहे ना, पण असं केल्यानं चालेल का बरं? कधीच चालणार नाही. आपण स्वतःचा विचार करण्या अगोदर भगवंताचं नामस्मरण आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हायला हवं. हीच खरी भक्ती आहे ना. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय लावा. जीवनामध्ये तुमच्या धन प्राप्तीसुद्धा होईल, तुमचं जीवन श्रेष्ठसुद्धा होईल, भक्तीसुद्धा होईल आणि सर्व पुण्य तुम्हाला लाभतील. जय जय रघुवीर समर्थ.